नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, आज तुम्ही हा व्हिडिओ जर स्किप केला तर मकर संक्रांतीला होणारा सूर्य आणि शनी मकर संक्रांतीला होणारा सूर्य आणि शनीचा दुर्लभ महासंयोग तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप देईल. कारण वर्षातून फक्त एकदाच असा दिवस येतो जेव्हा सूर्यदेव आणि शनिदेव दोघेही मनुष्याच्या कर्माचा निकाल देतात. त्या दिवशी केलेली एक छोटी चूक वर्षभर अडचणी वाढवते आणि एक योग्य उपाय भाग्याचा दरवाजा उघडतो. आज मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे जे फार थोड्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तसेच नवनवीन व्हिडिओ आणि उपाय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी सांगणार आहे एक असा उपाय जो केल्यानंतर कर्ज, आजार, अडथळे, शत्रू सगळं हळूहळू नाहीसं होतं. मकर संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, तो सूर्याच्या नवीन जन्माचा दिवस आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे देवलोकात दिवस सुरू होतो आणि पृथ्वीवर शुभ काळ चालू होतो. या दिवशी शनिदेव सूर्यदेवांच्या घरात प्रवेश करतात आणि तेव्हाच कर्माचा हिशोब सुरू होतो. म्हणूनच मकर संक्रांतीला एक चूक झाली तरी शनिदेव रागवतात आणि योग्य उपाय केला तर सूर्यदेव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात. सूर्य म्हणजे आत्मा आणि शनी म्हणजे कर्म. जेव्हा हे दोघेही एकत्र येतात तेव्हा माणसाचं भाग्य कर्मावर ठरतं. मकर संक्रांतीला जर तुम्ही योग्य दान, पूजा आणि सेवा केली तर शनिदेव म्हणतात हा माणूस चांगला आहे आणि त्याचं कर्ज कमी करा, आणि सूर्यदेव म्हणतात याला मान सन्मान, पैसा आणि प्रतिष्ठा द्या. त्यामुळे या दिवशी एक उपाय करा, ते म्हणजे तिळगुळ दान करा. सूर्य व शनिदेवांना एकत्र प्रसन्न करणारा हा महाउपाय आहे. तीळ म्हणजे शनी आणि गुळ म्हणजे सूर्य. शनिदेव कठोर ग्रह आहे, सूर्यदेव अहंकार आणि आत्मा दर्शवतात. तिळगुळ एकत्र देणं म्हणजे मी माझ्या कर्माची गोडी स्वीकारतो. ज्या लोकांचे कर्ज वाढते, पैसा टिकत नाही, मेहनत करूनही यश मिळत नाही, त्यांनी तिळगुळ दान केले तर शनिदेव तुमच्या कर्माची शिक्षा कमी करतात आणि सूर्यदेव तुमच्या आत्मविश्वासाला बळ देतात. याचा परिणाम असा होतो की अचानक अडकलेले पैसे मिळतात, घरात भांडणं कमी होतात आणि शांती निर्माण होते. नशीब आपल्याला साथ द्यायला लागते. त्यानंतर याच दिवशी दुसरा उपाय करा. राहू आणि शनीचे संकट तोडणारा हा ब्रह्मशास्त्रचा उपाय आहे. मीठ म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा पदार्थ. घरात आजारपण, वाद, अपघात, खर्च वाढणे, झोप न लागणे असे समस्या सतावत असतील तर हे सगळं राहू शनीच्या छायेमुळे होत असतं. मकर संक्रांतीला मीठ दान केल्यावर शनिदेव म्हणतात हा मनुष्य शुद्ध आहे आणि राहुदेव मागे सरकतात. याचा परिणाम असा होतो की वाईट नजर, नकारात्मक शक्ती घरातून बाहेर पडतात. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे वडिलांना वस्त्र देणं. यामुळे सूर्यदेव थेट प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार वडील हे चालते फिरते सूर्य आहेत. सूर्य म्हणजे मान, प्रतिष्ठा, पद, सरकारी कामे आणि आत्मविश्वास. जर तुमचे वरिष्ठ म्हणजे बॉस तुम्हाला त्रास देत असतील, समाजात मान मिळत नसेल, सरकारी कामं अडकलेली असतील तर वडिलांना चप्पल आणि कपडे द्या. सूर्यदेव थेट तुमच्यावर कृपा करतील. यामुळे करिअर उंचावेल आणि लोक तुमचा आदर करायला लागतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. आणि असा एकही मनुष्य या जगामध्ये नाही की त्याला प्रतिष्ठा नको आहे. त्यानंतर चौथं दान म्हणजे खिचडी दान. अन्न, धन आणि आरोग्याचा योग आहे हा. मकर संक्रांतीला खिचडी दान केल्यावर देव म्हणतात या माणसाला कधीही उपाशी राहू देऊ नका. याचा परिणाम असा होतो की घरात कधीही अन्नाची कमतरता राहत नाही. अन्नपूर्णा देवी नेहमीच वास करते, आजारपण कमी होते आणि घरामध्ये पैसे टिकायला लागतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पाचवा उपाय म्हणजे सूर्यदेवांना तीळयुक्त जल अर्पण करणे. याने आपले करिअर वाढते आणि प्रतिष्ठा उंचावते. काळे तीळ म्हणजे शनी, पाणी म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे आत्मा.
तिन्ही शक्ती एकत्र आल्या की भाग्य बदलतं. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना तीळ घालून अर्घ्य अर्पण करा. असे केल्याने सरकारी नोकरी, प्रमोशन, समाजात मान प्रतिष्ठा हे सगळं काही मिळतं. 6वा उपाय म्हणजेच काळ्या तिळाची नजर. अदृश्य शत्रूंपासून संरक्षण होते याने. लोकांना कळत नाही पण नजर, मत्सर, जळफळाट हे आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे काळे तीळ 7 वेळा स्वतःवरून फिरवून किंवा एखाद्या नजर लागलेल्या व्यक्तीवरून 7 वेळा गोलाकार फिरवून उत्तर दिशेला टाकले की वाईट ऊर्जा निघून जाते. काळ्या तिळाने 7 वेळा नजर उतरवून उत्तर दिशेला ते तीळ टाकले तर सगळे अडथळे दूर होतात. अनेक लोक म्हणतात दरवर्षी संक्रांती येते, पण ज्यांनी हे उपाय दुर्लक्षित केले त्यांना अचानक पैसा, आरोग्य, नोकरी सगळं काही ढासळलेलं अनुभव आलेले आहेत. त्यामुळे हे उपाय करा आणि तुमचे जीवन नक्कीच सुधरवा. मकर संक्रांतीला देव फक्त पूजा पाहत नाही, ते आपलं मन देखील पाहत असतात. जर आपण गरजवंताला एक घास दिला तर देव आपल्याला कधीही उपाशी ठेवत नाही. जर मकर संक्रांतीच्या दिवशी वडिलांना मान सन्मान दिला तर संपूर्ण जग आपल्याला मान सन्मान देईल. हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच म्हणजेच तुमचीही या समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. आणि अशाच उपायांसाठी आपल्या चॅनल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.